मुंबई जवळ येते तशा या भावनांची तीव्रता आणखी वाढत चालली आहे। ज्ञानदा, मागण्या लवकरात लवकर सरकारनं मान्य कराव्यात ही प्रमुख भूमिका मराठा आंदोलकांची आहे। जिथे मनोज जरांगेंची सभा होणार आहे तिथून माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अक्षय भाटकर आहेत। अक्षय, तिथून काय अपडेट्स मिळत आहेत जिथे सभा होणार आहे? ज्ञानदा, माझ्या मागचा हा संपूर्ण मॉब बघू शकता तुम्ही, एक गर्दी बघू शकता आणि या गर्दीकडे पाहून आपल्याला कळेल की किती मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे जमा झालेले आहेत आणि ते आता मुंबईच्या दिशेने कूच करतायत। एका बाजूने जर आपण पाहिलं तर या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने चाललेल्या आहेत। चेंबूरचा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या दिशेने चाललेल्या आहेत आणि दुसरीकडे हा जो संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे वाशीचा, तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभे आहेत, सुरक्षा मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली आहे। मात्र याच ठिकाणी थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील येतील आणि त्यांची सभा इकडे होणार आहे। ते या सगळ्या लोकांना संबोधित करणार आहेत आणि त्यासाठीच हे सगळे लोक या ठिकाणी थांबलेले आहेत। सध्या माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्याला आधी सुरुवातीला मनोज जरांगे पाटील हे येऊन अभिवादन करणार आहेत, इथे हार चढवणार आहेत आणि त्याच्यानंतर ते पुढे मुंबईच्या दिशेने जातात की याच ठिकाणी थांबतात हे बघावं लागेल। सुरुवातीला जे शिष्टमंडळ सध्या त्यांच्याकडे पोहोचलेलं आहे ते शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेतील आणि मगच या संपूर्ण आंदोलनाचा दिशा ठरवलेला। आपल्याबरोबर काही लोक सरकार प्रयत्न करतंय, ही संपूर्ण जी तुमची मागणी आहे त्या मागणीला मान्य करायची, चर्चा करण्याची तुमची काय भूमिका आहे? जर सरकारने मागणी मान्य केली किंवा नाही केली काय भूमिका असेल? सरकार जर मागणी मान्य करायचीच असेल तर मनोज दादांनी पहिल्यांदा वेळ दिला, शासनाने सांगितलं की आम्हाला एवढा वेळ पुरेसा नाहीये, आम्हाला अजून वेळ वाढून द्या। दुसऱ्यांदा दिला, दादा 2 वेळेस उपोषणाला बसलेले आहेत आणि दादांनी 2दा शासनाला वेळ दिला। आता तिसऱ्यांदा सुद्धा दादांनी शासनाला वेळ दिलेलाच आहे। दिलेला नाही असं नाही, शासनाकडे चर्चेचे दारं उघडे आहेत, परंतु शासनाकडे चर्चेचे दारं उघडे असताना सुद्धा शासन ठोस निर्णय का घेत नाही, ठोस निर्णय का देत नाही असंच आम्हाला काही कळत नाही आणि जोपर्यंत ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही काही जाणार नाही। आतापर्यंत आमची भरपूर लोकांनी फसवणूक केली आहे। शासनाने ठोस निर्णय घ्यावा, आम्हाला निर्णय पाहिजे, आरक्षण पाहिजे, आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाहीये। शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केले जात आहे आणि आपण पाहताय सगळे जे मराठा बांधव इकडे जमलेले आहेत त्या सगळ्यांकडून एक प्रकारची शिस्त पाळली जाते। याच्या आधी देखील जेवढे मोर्चे निघाले होते त्यामुळे देखील शिस्त पाळण्यात आली होती आणि या आंदोलनात देखील आपल्याला शिस्त दिसून येते आहे। इथे बाजूला एक मोठी स्क्रीन होती, त्या स्क्रीनवर भाजपची एक जाहिरात होती, मात्र ती जाहिरात आल्याच्या नंतर इथून निषेध व्यक्त केला जात होता, त्यामुळे आता ती स्क्रीन देखील बंद करण्यात आलेली आहे आणि आता हळूहळू हे जे मराठा आंदोलक आहेत ते जमायला सुरुवात झाली आणि सभा इकडे होणार आहे। या सभेला संबोधित करण्यात येणार आहे, त्याच्यामुळे आता थोड्याच वेळात ही संपूर्ण वाहतूक इकडची बंद करून सभा सुरू होईल आणि मनोज जरांगे पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचणार आहे। त्याच्यामुळे सभेची तयारी पूर्ण झालेली आहे, लोक जमलेली आहेत आणि थोड्याच वेळात आता सभेला सुरुवात होईल। ज्ञानदा, अक्षय, तू वाहतुकीचा उल्लेख केलास, हा चौक वाशीमधला एक प्रमुख चौक मानला जातो। वाहतूक व्यवस्थेत बदल कसे झालेले आहेत आणि जेव्हा हे सगळे आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत तेव्हा ते कोणत्या मार्गाने मुंबईत जातील, प्रवेश करतील? ज्ञानदा, वाशीमध्ये एपीएमसी मार्केट आहे आणि एपीएमसी मार्केटमध्ये येणारे सगळे ट्रक किंवा मोठे ज्या अवजड वाहतूक आहे ती आधीच बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे या संपूर्ण चौकात अवजड वाहतूक नाही आहे। जी लहान सहान वाहतूक होती जसे की 4 चाकी गाड्या असतील किंवा 2 व्हीलर असतील ते देखील आता चारही बाजूच्या बंद करण्यात आलेल्या आहेत, कारण की चारही बाजूने मराठा समाजाचे जे माणसं आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे इथली संपूर्ण वाहतूक जी आहे ती वेगवेगळ्या रस्त्यांनी डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। मुंबईकडे जाणारी पाम बीच रोडकडे जाणारी वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे आणि बेस्टच्या बसेस ज्या आहेत त्या सगळ्या बसेस म्हणजे 4 ते 5 बसेस ज्या वाशी डेपोमधून सुटत होत्या, वाशी स्टेशनवरून सुटत होत्या, त्या आता बंद करण्यात आलेल्या आहेत दिवसभरासाठी। त्यामुळे ज्यावेळी ही सभा पुढे सरकेल, हे सगळे मराठा बांधव पुढे सरकतील, त्याच्यानंतरच इकडची वाहतूक सुरू होईल आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे मुख्यतः ती आता बंद केलेली आहे, ती आता वेगवेगळ्या छोट्या रस्त्यांनी वळवण्यात आलेली आहे। सुदैवाने आज 26 जानेवारी आहे, त्यामुळे वाहतूक तितक्या मोठ्या प्रमाणात नाहीये, मात्र सध्या तरी ही जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे। एकीकडे दुसरीकडे आपण बघता एपीएमसी मार्केटमधून येणारा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरून
जे मराठा बांधव हे अंतरवाली सराटीवरून आलेले आहेत ते सगळे मराठा बांधव आता हळूहळू आपापल्या गाड्यांनी मुंबईच्या दिशेने सरकत आहेत. हा समोरचा रस्ता जातोय सिग्नलच्या पुढे, तो चेंबूरकडे सरळ रस्ता जातो, पामबीच रोडकडे रस्ता जातो आणि पामबीच रोडवरून वाशी टोलनाका मार्गे वाशीचा ब्रिज घेऊन पुढे हे जे वादळ आहे ते हळूहळू चेंबूरकडे सरकणार आहे आणि चेंबूरवरून मग पुन्हा फ्रीवेवर जाणार आहे आणि फ्रीवेवरून मग ते आझाद मैदानात सरकणार. अशा प्रकारे हा संपूर्ण रस्ता असेल आणि त्याच रस्त्याने आता हळूहळू मार्गक्रमण करत पुढे पुढे हे सगळे मराठा बांधव आणि त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. या सर्व उपस्थितांना, कारण खूप मोठा जनसमुदाय मराठा बांधवांचा इथे एकवटलाय, त्यांना सूचना काय दिल्या जात आहेत, काय कसं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे या गर्दी मॅनेजमेंटसाठी, क्राऊड मॅनेजमेंटसाठी? ज्ञानदा, मी तुला सांगतो की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळ्या ज्या लोक आहेत त्या सगळ्यांना आधीच सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे रस्ता असेल, कुठे कुठे रस्ता आपल्याला वळायचा आहे याचा आधीच मार्ग सांगण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ही जी लोक आहेत जे चालत चालत येत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ही प्रत्येक चौकात करण्यात आलेली आहे. या सगळ्यांना एक प्रकारे आधीपासूनच सूचना देण्यात आलेल्या होत्या की किती प्रकारे कशा प्रकारे हे आपला मार्ग असेल आणि हळूहळू हे सर्व लोक आता पुढे सरकत आहेत. या सगळ्या मराठा बांधवांच्या ज्या मागण्या आहेत ती एकच मागणी आहे, ती म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते वडिलांच्या नातेवाईकांप्रमाणे आईच्या नातेवाईकांना देखील देण्यात यावं आणि ती मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे सर्व मराठे हटणार नाही आहेत, मागे हटणार नाही आहेत, ते पुढेच मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि अशाच प्रकारे घोषणाबाजी करत आता इथे माहोल एक पूर्ण तयार झालेला आहे. थोड्याच वेळात जरांगे पाटील येतील आणि या सगळ्या रस्त्यावरून ते पुढे सरकणार आहेत. त्यांच्याबरोबर हा सगळा मॉब, ही सगळी गर्दी देखील जाणार आहे. एकीकडे आपण पाहतोय काही लोक इथे आपल्याला लेझिम खेळताना दिसत आहेत. हे असे लेझिम खेळत किंवा डीजेच्या तालावर नाचत असे पुढे पुढे हे सगळे लोक सरकत आहेत. पण सध्या त्या सगळ्या लोकांना वाट बघतायत सगळे लोक, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या या भाषणाची, मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याची आणि थोडा ज्यावेळी पत्रकार परिषद होईल त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील इथे पोहोचतील आणि मग पुढे हळूहळू ही सभा जी आहे किंवा हे जे वादळ आहे ते पुढे पुढे सरकेल. पण सध्या तरी या सभेला सध्या वाट बघतायत. चर्चा सुरू आहे. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंसोबत संवाद साधतंय आणि ती बातचीत